ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव केमिकल कायनेटिक्स. पॉईंटचं नाव काय आहे? कोलिजन थेअरी. पॉईंट पेज नंबर फर्स्ट आहे. एक कोलिजन म्हटलं की डोक्यात पहिलं काय येतं रे? कोलिजन, कोलाइड होतं म्हणजे काय? हां बरोबर ना, आदळापट ना, धडका भरतात रे. मग काय करायचं, मला एका मोलिक्युलची डिशांग दुसऱ्या मोलिक्युलला द्यायची आणि त्याच्यामधनं जे मिळतंय तो मला प्रोडक्ट बघायचा आहे. म्हणजे ही थेअरी प्रत्येकाच कसं असते, थेअरीचा अर्थ काय रे? प्रत्येकजण आपापल्या परीनं डिफाईन करतो ना. तो डिफाईन करतो म्हणजे कळतं की समजा एखाद्याला जर आपल्यासारख्याला विचारलं नदी म्हणजे काय, तर आपण काय सांगतो की खूप छान आहे, तिथं आपल्याला पर्यटनासाठी जाऊ शकतो, हे करतो. पण एखाद्या पूरग्रस्ताला विचारलं तर तो काय म्हणतो? ते दिवस परत नको ते यायला. म्हणजे एखाद्या पॉईंटबद्दल प्रत्येकाची मते वेगळी असतात. तसं कोलिजन थेअरीमध्ये मांडलेलं आहे. कोलिजन थेअरीमध्ये काय केलं त्यांनी? सगळ्यात पहिल्यांदा तर एक पॉईंट मी ॲड करतो इथं. हिअर रिॲक्टंट मोलिक्युल्स आर अज्युम्ड. आता इथं ते अज्युम काय करतात? हे अज्युम्ड ॲज हार्ड स्पियर्स. हे स्पियर म्हणजे शेप सगळ्यांना समजतोय. सर स्पियरच का घ्यायचं? चौकोन का घेतला नाही त्यांनी, त्रिकोण का घेतला नाही, किंवा स्टार शेप का घेतला नाही? तर तुम्ही मला सांगा, मी काम करतो तुम्हाला. एक ह्या हातामध्ये समजा मी 4 ते 5 बॉल घेतले छोटे छोटे, ज्यांचा शेप स्पियर होता. आणि या हातामध्ये समजा 4 ते 5 बॉल घेतले की त्या बॉलचा शेप चौकोन होता, कळतोय? स्क्वेअर शेप होता. रबरी शेप आहे, सॉरी रबराचे, दोन्ही पण रबराचे होते. इकडं कसे होते? इकडचा शेप कसा होता? स्पियर, इकडचा स्क्वेअर. दोघांना पण वरून फेकलं खाली. आता ग्राउंडवरती पडल्यानंतर जास्त वरती कोण येणार? काय येणार? स्पियर. का वरती येणार? कारण सर स्पियरचे जे कोलिजन होणार खाली सरफेस बरोबर, छोटासा पॉईंट असणार आणि त्याची एनर्जी जास्त मिळणार रे. मग इथं पण ते का त्याला स्पियर मानतात? तर याच्यामध्ये काय होतं, छोटे छोटे गोल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन करतो, समजा मी इथं एक रिॲक्शन छोटीशी घेतो ज्याच्यामध्ये काय होतं, रिॲक्टंट असेल आर प्लस समजा एक्स घेतला आणि तयार होत असेल समजा आर एक्स, तर यांचं काय म्हणणार? आर पण एक छोटासा स्पियर आहे आणि हा एक्स पण कसा आहे? छोटासा स्पियर आहे. आणि हा जो प्रोडक्ट तयार झाला तो पण कसा असेल तुमच्याकडे? दिस इज ऑल्सो युअर स्मॉल स्पियर. का स्पियर आपण म्हणतो यांना? तर याच्यामध्ये मला त्यांची धडक मारायची, त्यांच्यामध्ये त्यांचं मला कोलिजन करायचं आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता पुढं काय होतं याच्यानंतर, जर धडक मारायची असेल तर मला काहीतरी एनर्जीची गरज आहे. म्हणजे समजा चहा शिजवायचा आहे, पावडर, पाणी, दूध एकत्र साखर टाकली तर चहा बनतो का रे? मला गरज कशाची आहे? हीटची, गॅसची गरज आहे. गॅस कशासाठी पाहिजे? हीट देतो म्हणजे एनर्जी देतो ना. म्हणजे इथं पण धडक काय मला तुम्ही सांगा. हा दिसतोय मार्कर, इथं दिसतोय सगळ्यांना. समजा हा एक स्पियर असेल आणि हा एक स्पियर असेल, अज्युम करूया आपण. ॲक्च्युली याच्यावर शेप कसा सिलेंड्रिकल शेप दिसतोय ना सगळ्यांना, एक सिलेंडर दिसतोय असा. हा समजा स्पियर असेल असा. तुम्ही मला सांगा ह्यांना धडक मारायचे, हा इथं बसलाय. धडक हे कधी मारतील? कधी मारतील सांगा? जर मी त्याला फोर्स लावला तर, म्हणजे मी काय प्रोव्हाइड करतोय त्याला? काही तर एनर्जी प्रोव्हाइड करतोय. मग इथं पण एनर्जी प्रोव्हाइड केली पाहिजे का नाही सांगा? त्या एनर्जीला म्हटलं जातं ॲक्टिवेशन एनर्जी. मग एक नवीन डेफिनेशन मला इथे सापडली याच्यामध्ये, ॲक्टिवेशन एनर्जी. आणि त्याला डिफाईन कसं करायचं बघा. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय? तर द मिनिमम कायनेटिक एनर्जी, द मिनिमम कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड फॉर प्रॉपर कोल्युजन. प्रॉपर तर सगळ्यांना प्रॉपर कोल्युजन टू फॉर्म डिझायर्ड प्रोडक्ट. अरे डिझायर्ड प्रोडक्टचा मिनिंग काय कळतोय बघा तुम्हाला? तर आता पहिली रिॲक्शन कशी आहे बघा. मला काय पाहिजे? हा कोण आहे? समजा ब्लॅक कलर दिसतोय सगळ्यांना. हा कोणता आहे? रेड आहे, कळतंय सगळ्यांना. आता माझं टार्गेट काय आहे? मला, आणि हा बी आणि ह्याला आर म्हणतो, चालेल तसं? बी प्लस आर काय बनणार? बी आर बनणार. आणि प्रोडक्ट तयार झाला माझा बी आर, दिसतोय सगळ्यांना. बी आर कधी बनणार? जर ब्लॅकच्या बरोबर समोर इकडं कोण असेल? रेड असेल. असा जोडला बी आर झाला. समजा असं असतं तर आता काय होतोय रे? बी आर बनेल का? आता काय बनतोय? आर फॉर रेड, बी फॉर
ब्लॅक. कळलं सगळ्यांना? म्हणजे जर BR बनवायचं असेल तर मला गरज कशाची आहे इथं, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे इथं बघा, प्रॉपर ओरिएंटेशनचा. प्रॉपर ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय, तर तो हवेमध्ये कोणत्या दिशेला तोंड करतोय. आता एक सिंपल रिॲक्शन घेतो ज्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा तुम्हाला इथं A+BC करायचं आहे. A+BC आणि तयारी तो होतो तुमचा AB+C तयार होतोय. कळतंय का सगळ्यांना? आणि थेरी सगळ्यांना काय अज्युम करते रे, ऑल आर अज्युम्ड ॲज काय म्हणतोय सगळ्यांना सांगा मी पटकन. काय अज्युम केले, गोल काढला म्हणजे काय आहेत ते सगळे, दे ऑल आर स्मॉल हार्ड स्पियर्स, कारण मला त्यांचं कोल्युजन करायचं. आता 2 केसेस घेतो पुढं फळ्यावरती मी. आता इथे बघा पहिल्या केसमध्ये काय झालं, रिॲक्शन होताना कशी होऊ शकते पॉसिबिलिटी बघा. एक तर ए तर माझा तिथंच आहे, A+BC असा शेप असेल. आणि दुसरी केस असेल, केस सेकंड काय होतं बघा त्याच्यामध्ये A, आता C पुढं तोंड करतोय, C काय असेल तरी CB असेल. तुम्ही मला सांगा प्रोडक्ट कुठं बनेल इझिली, बघा बरं कुठं बनेल, का बनेल पहिल्यांदाच, सिक्वेन्स आहे ना. सिक्वेन्स बनण्यापेक्षा काय, जसं मगाशी मी सांगितलेलं एला जोडायचं आहे कोणाबरोबर, बी बरोबर जोडायचं आहे. मला ते दिसतंय कुठं, मला इथं दिसतंय ना, ह्या एला पकडणार आहे माझा बी, AB तयार झाला आणि बाहेर कोण पडणार आहे, सी बाहेर पडतोय. आता इथं प्रॉब्लेम काय आहे, एला पकडणार आहे बी समोरच आहे. कळतंय का सगळ्यांना, समजतं? इथं एला कोण पकडणार आहे, बी पकडणार आहे आणि पुढं कोण आहे, सी. इथं तयार काय झालं बघा, इथं AB+C बाहेर पडला. इथं पाहिजे तो प्रोडक्ट बनेल का, म्हणजे इथे काय करतो मी, काय करतो सांगा पटकन. कळतंय सगळ्यांना? कोण पण तिघजण पुढे मुलांच्यातली पटकन, कोणी पण तिघजण आहे फास्ट या, पहिली तिघच आहे. हां या पटपट 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 या पुढं. हां काय करायचं आहे बघा इथं, तर या पुढे इथं उभा राहा. सिक्वेन्स कसा पण पकडा तुम्ही. आता तुम्ही मला सांगा, येलो शर्ट इकडे ह्या बाजूला इथं माझ्याजवळ येतं रे, अलीकडे सर अजून. हां आता पलीकडचा कोण आहे रे, तो ए, वेदोसचं नाव आहे ना त्याचं, ए झाला. थोडा पलीकडे सर, तू त्या साईडला ती जाऊन थांब, स्टॉप कर, अलीकडे सर दोघं तुम्ही. हां आता एच्या त्याच्या डोक्यात काय आहे, त्याला बॉन्ड कोणाबरोबर बनवायचा आहे, त्याला बॉन्ड याच्याबरोबर करायचा आहे तो त्याच्या पुढं, पकड त्याचा हात रे. हां जा पलीकडं. झाला का रे बॉन्ड तयार, समजते सगळ्यांना, बॉन्ड तयार झाला. आता परत काय झाला प्रॉब्लेम, हां हा कोण आहे, सी, हा बाहेर पडला, आला साईडला हा. आता पुढं काय, हा काय करतो, तो अलीकडे थोडासा, हां पलीकडे जा, पलीकडच्या बाजूला जा ना, मध्ये ये रे तू. हां असं उभा राहायचं. हां आता प्रॉब्लेम काय झाला, तो कोण आहे तिकडचा, ए, हा कोण आहे, हा कोण आहे, बी. आता एची इच्छा आहे का त्याच्याबरोबर बॉन्ड करायचा, इच्छा आहे का, अजिबातच नाही. पण तरी पण काय झालं, हा पुढाला तर हात धर त्याचा, इधर काय करत नाही तो. हां आता हात त्याचा पकडला त्यानं, आता पुढं काय होणार, बॉन्ड कोणाचा झाला बघा पटकन, ए आणि सीचा. बाहेर कोण पडलं, बी. इज इट माय डिझायर्ड प्रोडक्ट, अरे आहे का प्रोडक्ट माझा तो पाहिजे तो. म्हणजे समजतंय तुम्हाला, जर प्रोडक्ट बनवायचं असेल तर कशाची गरज आहे, एबीची, किंवा एक शब्द वापरला कशाची, ओरिएंटेशनची. म्हणजे मला पाहिजे ते बघायचं असेल, पाहिजे ते मिळवायचं असेल तर ओरिएंटेशन प्रॉपर पाहिजे ना. मी बघतो एकीकडून माझा बॉन्ड होतोय दुसरीकडं, चालेल का तसं, नाही. ठीक आहे जावा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बास 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 रे. हां हां कळलं सगळ्यांना काय करतोय. आता त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल घेतो, SN2 रिॲक्शनचं, सेम याच्याशी रिलेटेड आहे. मला तुम्ही सांगा SN2 रिॲक्शन म्हणजे काय, आठवतंय का कोणाला, काय होत होतं तिथं SN2 रिॲक्शनमध्ये, तर हायड्रोलायसिस कशाचं व्हायचं, हायड्रोलायसिस ऑफ, हां बोला पटकन, मिथाईल. हां बरोबर की रे, मिथाईल ब्रोमाइड करतो मी, ब्रोमाइड. फक्त अल्कलाइन हायड्रोलायसिस होतं रे. म्हणजे इथं काय व्हायचं बघा, तर CH3Br होता, प्लस काय करायचो मी, KOH कसला घ्यायचो, ॲक्वियस. ॲक्वियस का, मला काय करायचं आहे तिथं, कुठला खेळ खेळायचा आहे, खो खो खेळायचा आहे बरोबर ना. खो खो असेल, खो घालायचं आहे रे, मग ॲक्वियस पाहिजे. अल्कोहोलिक असेल तर अल्कोहोलिक काय करतो, घेऊन जातो, ओढून घेऊन जातो रे, ते अंगाभोंगा खेळता ना तुम्ही, ढकलून घेऊन जायचं. अल्कोहोलिक असता तर काय करतो, ह्या BRला पण पकडतो, Hला पण पकडतो, डबल बॉन्ड बनवतो. फक्त तिथं कशाची गरज आहे, बीटा
हां कशाची गरज आहे? बीटा हायड्रोजनची. इथे बीटा हायड्रोजन आहे का? अरे नालायकानो, हा फंक्शनल ग्रुप, हा अल्फा झाला ना फक्त, बीटा कुठं आहे तिथं रे? ओके ठीक आहे. ॲक्वियस घेतला, खो घालायचा. कोणाला कोण खो घालणार सांगा पटकन? OH खो घालणार Br ला. काढून टाका तिथून त्याला. CH3 हे बोला की पटकन रे. OH प्लस KBr. दोन केसेस कशा बनतात बघा इथं याच्यामध्ये. केस फर्स्ट हो का, इथं CH3 असेल असं तुमचा, H पुढं कोण होता रे? Br. ही झाली OH मायनस बॅक साईडला ठेवतो. दिस इज माय केस नंबर फर्स्ट. आणि दुसऱ्या केसमध्ये काय असेल? इथे लिहितो साईडला केस फर्स्ट. मला पटकन सांगा दुसरी केस काय असेल इथं रे? विचार करा तुम्हीच रे. Br कुठं? Br त्या बाजूला टाकू ना, तिकडेच लिहू ना. आता काय करतो बघा इथं, तर सेम असं हां CH Br आणि इकडं पण घेतो मी OH मायनस. ही झाली बॅक साईडला, ही झाली फ्रंट साईड. इथे लिहितो वाटल्यास बॅक साईड म्हणजे पाठीमागून तो Brची अटॅक करतो. ही कोणती झाली रे? फ्रंट साईड म्हणजे बरोबर Brच्या समोर आला. तुम्ही मला सांगायचं प्रोडक्ट कुठं बनेल आणि बुद्धी चालवायची. NCERT मध्ये दिलं एक्झाम्पल 12वीच्या, हेच एक्झाम्पल ॲड केले ते सांगतोय तुम्हाला. हां तुम्हाला कोणती बाजू बरोबर वाटत्या? थोडी बुद्धी चालवायची बरं का रे, आहे ना? ह्याला तर होय म्हणा रे. हां कुठली बरोबर येईल बघा बरं, थोडं बुद्धी चालवा. फर्स्ट कुठली रे? मग काय केलं? कोणत्या नरांचं सांगा पटकन. ए नाही चुकत. हां दुसरीवाल्या हातवर करा, पहिलेवाल्या हातवर करा. आणि बाकीचे काय प्रश्न चुकीचा आहे? अरे पहिलेच येणार की रे. हां काय सांगतो? SN2 रिॲक्शन बॅकसाईड अटॅक आहे. आणि दुसरं म्हणजे याची स्टोरी सांगतो. ह्याच्यावर चार्ज OH मायनस, ह्याच्यावर चार्ज Br पण मायनसच असतो रे. मग मायनस मायनस जवळ येईल का रे? हा काय म्हणणार इकडं बघायचं पण नाही. म्हणजे इथं काय तयार झालं रे? हे या मुंगसासारखं त्या सापासारखं भांडणं आहेत त्यांचे. आता प्रॉब्लेम काय? अटॅक तर करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा OH मायनस एक्झॅक्टली बरोबर पाठीमाग आहे. हा अटॅक करणार तो निघून जाणार. म्हणजे तयार काय चाललं पुढं? CH3 एक मिनिट फक्त रे. हां CH3OH तयार झालं इथं. ठीक आहे. आणि बाहेर काय पडलं रे? KBr जो वरती घेतलेलं तो KBr. CH3 होय बरोबर ना. CH3 कडे लिहिलेलं बॅक साईडला अटॅक झाला रे. मागून झालं तुम्ही लिहिताना तसं उलटं लिहिलं लिहिताना. ठीक आहे. कळतंय सगळ्यांना? ओरिएंटेशनचा अर्थ काय? मला आत्ताच दाखवलं ना तुम्हाला. रिॲक्शन पाहिजे असेल तर मला गरज कशाची आहे? तर मला पाहिजे तिथं प्रॉपर ओरिएंटेशन ना. उलट बेस्ट एक्झाम्पल आता दिलं तेच एक्झाम्पल आहे. म्हणजे मी बघतोय एकीकडनं अटॅक होतोय दुसरीकडे, चालेल का तसं? सेम तसं प्रॉपर ओरिएंटेशन असेल तर माझा प्रोडक्ट फायनल व्यवस्थित मिळणार तिथं. आता याच्या पुढे काय केलं पुस्तकामध्ये तुमच्या? तर हीच रिॲक्शनसाठी वर ज्या रिॲक्शन आहेत ना त्याचा मला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आणि त्याच्यासाठी सांगितलंय पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. आता बॅरियरचा अर्थ काय? अडथळा. अडथळा म्हणजे आपण हर्डलचे रेस बघतो, हर्डल रेस असतात बघा रे. मला छोटे छोटे पॉईंटवरून उड्या मारून वर जायचं असतं. आता इथं तेच करायचं आहे बघा. आता सपोज करा काय करतोय बघा इथं, ही रिॲक्शन कोणती आहे? ABC लिहिलं इथं समजा, पहिलेच लिहितोय तुम्ही. A प्लस काय होतं रे? BC होता. पण तुम्ही मला सांगा ही रिॲक्शन एका स्टेपमध्ये बनेल का? म्हणजे जसे दोघं जण इथे मी उभा केलं ते तिघांना पुढे उभा केलं तर आठवतंय सगळ्यांना था उभा केलं तर हा त्याला पकडणार आहे. ह्याला काहीतरी पाऊल उचलली पाहिजे ते. हा समजा इथे त्याला पकडतोय, पलीकडचा लगेच सोडेल का त्याला? हा पकडतोय थोडं. हा काय म्हणणार पुढच्याला? आता मला बॅकअप मिळाला, मला कोणतरी मिळाला, आता मी तुला काय करतो? डिवॉर्स देतो. तू आता निघून गेलीस तरी चालत्या. आणि जे डिवॉर्सची जी प्रोसेस आहे ती कोर्टापर्यंत जायची, त्याला काहीतरी वेळ लागतो. मग तुम्ही मला इथे काय करतो बघा, याच्यामध्ये वेळ कसा लागतोय बघा. हा A Bला पकडतोय. A आता Bला काय झालं रे? Aचा सपोर्ट मिळाला. तो Cला थांबवेल का जवळ? Cला काय म्हणणार? थोड्या दिवसात तू काय करायचं? तुझा पसारा गुंडाळायचा आणि घरचा रस्ता पकडायचा. एक बॉन्ड तयार झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यात जास्त खुश कोण आहे तिथं? Bच असणार ना, बरोबर नाही सांगा? B काय म्हणतोय तिथं? पहिली होती ती आता अजून गेली नाही, चालल्या. आणि नवीन
आली नाही अजून, याय लागले. म्हणजे तो आता कुठं आहे रे, त्याची एनर्जी वाढली का नाही सांगा. आणि परत बघा त्यांचा डिवोर्स झाला आणि परत तयार झालं AB. आउट कोण झालं, आउट म्हणण्यापेक्षा ती C त्याला सोडून गेली. आणि मुळात C पण कुठं तर स्टेबल होणार रे. C म्हणणार आता मी संन्यास पकडते किंवा पकडतो. C म्हणजे मी डायरेक्टली म्हणजे C म्हणजे कळतं तुम्हाला, म्हणजे तो काय झाला सिंगल असून पण तो कसा आहे स्टेबल आहे. आपल्या प्राईम मिनिस्टर सारखा आहे. हां हां लगेच करते. एक ग्राफ ड्रॉ करायचं, काय करतोय बघा, हे बोलायचं नाही. हां एक रेष मारली, ॲक्सिसचं नाव काय, अरे वाय, तेवढं तर आलं पाहिजे. याचं काय खालच्याचं एक्स. इथं घेतो मी पोटेन्शियल एनर्जी, कारण बेरियर इथंच येणार आहे. इकडे घेतो रिॲक्शन प्रोग्रेस किंवा आमच्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं रिॲक्शन कोऑर्डिनेट्स. ह्याचा बाब तोच रे, म्हणजे रिॲक्शन पुढं जाते आणि वर जाईल तसं काय वाढतं, एनर्जी वाढत चालले. आता रिॲक्शन सुरू कुठं झालते, इथं सुरू झालते. मग हे काम करतो, इथून चालू झाली समजा रिॲक्शन, इथून. रिॲक्टंटचं नाव सांगा मला. हां A + BC कळतंय का सगळ्यांना. आणि जसं तुम्हाला म्हटलं हे जसे जवळ येतील बी उड्या मारतोय ना, म्हणजे बीची एनर्जी काय झाली, वाढली. म्हणजे हा ग्राफ कुठं जाणार, असा वरती चाललाय, वरती 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 गेला आणि इथं कोर्टापर्यंत पोहोचले. इथं त्याला समजलं ही स्टेप तयार झाली. कोणती स्टेट आहे बघा, नाव सांगा त्याचं. यालाच म्हणतात रिॲक्शन इंटरमिडिएट रे, मध्यस्थ. A.B.C हा पॉईंट तयार झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा तो ह्या पॉईंटला पोहोचला परत माघार नाही. परत कुठं, डायरेक्ट सरळ पुढं किंवा सरळ खाली, म्हणजे दरीत नाही चालला तो बरं का रे, स्टेबिलिटीकडे चाललाय. त्याची एनर्जी कमी होते ना. म्हणजे तुम्हाला मी डोंगरावर चढायला सांगितलं त्या दिवशीची आयडिया दिली, पुढं पण बघायचं आहे दारून, ते पण सांगतो पुढं गेल्यानंतर तुम्हाला. आता इथनं काय होणार, हा जसा पुढं आला आणि महत्त्वाचं म्हणजे हे एकटे होते त्यावेळी त्रास होता. आता याची एनर्जी कमी झाली ना. हा काय म्हणतोय, आता मी मोकळा झालो सुखाचा संसार कोणाबरोबर करायला, नावं सांगा त्यांची मला. हां बरोबर आहे रे. हां चुकलं काय राहिला, हां बरोबर की. हां A.B बरोबर C, तुझं तू काय कर, काम कर, तू गेलीस तरी चालते. म्हणजे तो तिथं स्टेबल झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे हा झाला तुमचा रिॲक्टंट, हा झाला प्रोडक्ट. ग्राफ जरा बघून मला सांगा दोघांमध्ये एनर्जी जास्त कोणाची आणि कमी कोणाची, बघा बरं थोडंसं. अभि जास्त कोणाचे, मोठ्यानं, रिॲक्टंटची का प्रोडक्टची. रिॲक्टंटची एनर्जी जास्त आहे, प्रोडक्टची एनर्जी कसं कळालं, ग्राफ कळतो ना आम्हाला सर, कारण इकडचा ग्राफ काय दाखवतो, पोटेन्शियल एनर्जी दाखवतोय. ओके आता एक काम करतो मी, इथून एक रेष मारतो. बाबा मला त्रास नेमका किती होतो डोंगर चढायसाठी, आणि इथनं टेप टाकला आणि हे जर अंतर मोजलं तर या अंतराला म्हटलं जातं ॲक्टिवेशन एनर्जी. जी मागं सांगितली ना तुम्हाला तिथं मी, ॲक्टिवेशन एनर्जी. हे कशापासून आले, कोलिजनपासून आले रे. त्या दोघांची भांडणं झाली ना. महत्त्वाचं म्हणजे डिवॉर्स व्हायचं कारण काय रे, डिवॉर्स व्हायचं कारण काय होतं त्यांच्या दोघांमधलं रे, भांडणंच होती ना त्यांच्यामध्ये. भांडणं म्हणजे आदळा आपट म्हणजे कोलिजन, बरोबर आहे नाही सांगा. त्या दोघांमध्ये भांडणं झाली, त्यांची एनर्जी काय झाली, वाढले. त्याने एक वकील बघायला लागला आणि महत्त्वाचं म्हणजे परत त्यांचा प्रोडक्ट तयार झाला. आणि आता पुढं हे किंवा इथं तर मी अज्युम करतो ह्यांना जोपर्यंत कोण त्रास देत नाही तोपर्यंत स्टेबलच राहतात रे. त्रास म्हणजे कोण, कोणतरी एखादा कॅटलिस्ट आला, कोणतरी एखादा अनदर रिॲक्टंट आला, कोणी कोणाच्या कानात येऊन थुकलं तर ऑटोमॅटिक परत सुरुवात झाली. अरे बरोबर आहे नाही सांगा, रिॲक्शन परत तिथून पुढे सुरू होणार ना. म्हणजे कुठली पण रिॲक्शन जर तुम्हाला करायची असेल तर गरज कशाची आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं रिॲक्टंट पाहिजेत, त्याच्यानंतर पर्टिक्युलर कंडिशन पाहिजे, त्याने एनर्जी तर दिली पाहिजे ना. ओके आता एक काम करूया बघा, तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. तर आम्ही अभ्यास केला आणि आम्हाला काही समजलं इथं, तर असे पण, आणि महत्त्वाचं म्हणजे सांगतो तुम्हाला, कोलिजन व्हायचं असेल ना, जी कायनेटिक इथं जी ॲक्टिवेशन एनर्जी म्हणलो ना, तर ॲक्टिवेशन एनर्जी आणि जी कोलिजन एनर्जी आहे ना त्याच्यामध्ये एक रिलेशन आहे बघा रे. म्हणजे त्यांची फ्रॅक्शन ऑफ मोलिक्युल इथे लिहितो बघा तो फॉर्म्युला, फ्रॅक्शन ऑफ मोलिक्युल्स, फ्रॅक्शन ऑफ मोलिक्युल्स हॅविंग ॲक्टिवेशन एनर्जी ग्रेटर दॅन कोलिजन एनर्जी. तो फॉर्म्युला काय दिला जातो बघा इथं, तर एफ फ्रॅक्शन ऑफ मोलिक्युल्स बरोबर e⁻⁻⁸ हा कुठेतरी MCQला विचारला तर विचारतील, एखाद्या ठिकाणी विचारला तर विचारतील. बाकी इकडचं समजलंय सगळ्यांना, अरे समजलंय का. पटकन व्हिडिओ पॉज करायचं लिहून घ्यायचं.
ओके, मला वाटतं झालं असेल सगळ्यांचं. आता पुढं काय करायचं बघा याच्यानंतर. इथेपर्यंत तर मला कन्सेप्ट क्लिअर आहे आणि आता आपण टॉपिकच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो. अंतिम टप्पा म्हणजे समजतो शेवटचे 1-2 छोटेसे पॉईंट राहिलेत. एक RNA इक्वेशनचा आणि एक कॅटलिस्टचा पॉईंट राहतोय. आपण लगेच आता कव्हर करूया. फक्त एक डोक्यात ठेवायचं आता हे कव्हर करताना जे मागचं झालंय त्याचं मॅक्झिमम टाइम प्रॅक्टिस करायचं आहे. जर आपण एखाद्या एंट्रन्सची तयारी करत असेल, CET असो तुमची महाराष्ट्रासाठी, नीट असो किंवा JEEची एक्झाम असो तुमचे, तुम्हाला प्रॅक्टिस हे लागणारच रे. कधी कधी कसं होतं आपण टेस्ट घेतो, पेपर घेतो, कधी कधी एखादी एक्झाम टफ जाते, बरोबर जाते की नाही सांगा. आपल्यावर कधी कधी विश्वास बसत नाही ना की मी एवढं अभ्यास करतो, एवढं कष्ट घेतोय, तरी पण माझा पेपर होईना झालाय, स्कोरच नाही होतंय ना. तसं सगळ्यांचं रे. म्हणजे खूप जरी वाचलं तर एखादी MCQ सोडवताना चुकतेच. आपण विचार करतो एक होतं दुसरंच रे. असं का होतं? आणि सगळ्यांच्या बाबतीत तसं होतं कारण शक्यतो चुकतं. प्रॅक्टिस करताना मला पण मान्यही चुकतं. पण एक सांगू तुम्हाला, ज्यावेळी पण कधी आपण इन फ्युचर एक्झाम देतोय, ज्या दिवशी आपण एक्झाम क्रॅक करतो ना, त्या दिवशी हा सगळा संघर्ष संपतो तुमचा रे. सुरुवातीला भीती वाटतेच की रे. आता परवा दिवशी आपण क्रिकेटची मॅच बघितली की नाही सांगा. त्यांना 30 बॉल 30 पाहिजे होता का नाही? जवळपास 4 विकेटा फक्त त्यांच्या गेलत्या. 30 बॉल 30 म्हणल्यावर T20ची मॅच आहे. आपण TV बंद करून बसलो, आपल्याला वाटत होतं की जिंकतील का रे. पण आपण आनंदित का जास्त झालतो? अनएक्सपेक्टेशन म्हणतो ना आपण, म्हणजे शेवटपर्यंत हारायचं नाही. मॅच म्हणतो ना शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाते, पूर्ण स्ट्रगल होता का नाही. आणि समजा एक 1 साइड मॅच झाली असती तर 1 साइड म्हणजे कळतंय का, आपण 200-250 मारला असता 100 जर ते ऑल आउट झाले असते तर ते लक्षात राहिलं असतं का रे. म्हणजे हारलो एक सांगू तुम्हाला. आणि संघर्ष आणि महत्त्वाचं म्हणजे का नाही, साऊथ आफ्रिका पण हारली, आपण बघितलं मॅच. आपल्याला त्यांच्यासाठी पण एक मनामध्ये होतं का नाही आपल्या, का तर मॅच तशी चालते. हां 1 साइड झाल्याचे जर आपण म्हणलं टीमच बाद आहे म्हणलो असतो, पण टीम आपण आपल्याला बरं का आवडतं मॅच अशा टाईपची मॅच झाल्यानंतर की मॅचमध्ये स्ट्रगल होता. आणि प्रत्येक बॉल बघायसाठी आपल्याला हे होतं ब्लड प्रेशर. 30 बॉल नंतर प्रत्येक बॉल बघताना ब्लड प्रेशर राहिले होतं का नाही सांगा बरं. तो मिलरनं जो 6 मारला, 6 ॲक्च्युली बसला नव्हता, म्हणजे 6 मारायसाठी तो बॉल उचलावर कॅच घेतला सूर्यानं. बॉल मारल्यावर आपल्याला BP वाढला नाही आपला. अरे मला टेन्शन आलं तर म्हणलं आता बाहेर पडतोय, संपली मॅच. पण महत्त्वाचं, जेवढे मोमेंट स्ट्रॉंग येतात ना लाईफमध्ये तेवढे तुम्हाला मजबूत करतात रे. म्हणजे तुम्ही मला सांगा 2 सर्कमस्टन्सेस आहेत. पहिल्या केसमध्ये काय आहे, तुम्ही समजा जिंकला आणि तुम्ही जिंकला कसं, कष्ट कमी घेता, तुम्हाला त्या सक्सेसची किंमत कळेल का रे. पण समजा दुसऱ्या केसमध्ये तुम्ही 10-12 तास रोज वाचतायचा, एकदम हार्ड वर्क घेताय आणि जिंकला. किमान मी काय सांगतो तुम्हाला, तुम्ही जिंकल्यानंतर तुमच्या स्टोरीज सांगायला तुमच्याकडे चांगल्या स्टोरीज तर असाव्या. हारल्यावर कोण विचारतं का रे. हारल्यावर त्यांचं ते ठरवतात ना, हे नालायकच सुद्धा म्हणणार. आणि जिंकल्यावर काय म्हणणार रे. समजा तुमची जर समजा रँक आली चांगली तर घरचे काय म्हणणार तुम्ही जिंकल्यानंतर, घरची गाव काय म्हणणार, त्याच्यासारखं पोरगं उभ्या गावात नव्हतं, आम्हाला माहीत होतं, ते पोरगं बोर्डातच येणार. आणि त्याच्या जागी 30-32% पडले असते तर त्याच्यासारखं काय रे, त्याच्यासारखं बाद. हां आणि नालायक बघा कोण म्हणतंय रे. हां नाव घ्या एकमेकांचे. ठीक आहे, पुढे हेडिंग द्या. आता पुढं काय करायचं आहे बघा, त्याच्या पुढे सगळ्यांना एक पॉईंट बघायचा आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर कशावरती बघायचं आहे, हेडिंग द्या तिथे पटकन. पेपरमध्ये क्वेश्चन पडतो बघा रे. डिराइव अन एक्सप्रेशन फॉर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट कॉन्स्टंट. म्हणजे रेट कॉन्स्टंट मी कशानं दाखवतो, हे कशानं दाखवतो सांगा. रेट कॉन्स्टंट आपण सांगा पटकन कशानं दाखवतो, K ने दाखवतो बरोबर ना. आणि त्याच्यानंतर पुढं आणि टेम्परेचर कशानं दाखवतो, T ने दाखवतो. आता प्रॉब्लेम काय होतो रे, त्याचं एक डेरिव्हेशन पण आहे छोटंसं, ते पण तुम्हाला दाखवतो, तो ग्राफ पण दाखवतो. आणि मागच्या 1-2 लेक्चरमध्ये एक प्रश्न सोडवलेला बघा मी, स्लोपचा. JEEचा एक क्वेश्चन होता ना आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये तिथं सोडवलेला. काय केलं तरी तिथं स्लोप बरोबर काय तर मी तुम्हाला व्हॅल्यू दिली ना, आठवत आहे सगळ्यांना. ओके, त्या स्लोपची व्हॅल्यू जी होती ना, जी स्लोपची व्हॅल्यू, ती व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली दिली जाते पेपरमध्ये. आणि विचारतात तिथं एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन किती होते ते पण सांगतो तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये. इथंच क्लिअर करतो सगळं. पुढे हेडिंग द्या पटकन, इफेक्ट ऑफ टेम्परेचर लिहा पटकन तिथं. इफेक्ट ऑफ टेम्परेचर किंवा काय म्हणतो आपण त्याला, रिलेशनशिप बिटवीन रेट कॉन्स्टंट अँड टेम्परेचर. ओके, आता इथं काय केलं जातं बघा. सगळ्यात पहिलं तर हे मला सांगा, समजा टेम्परेचर वाढलं,
टेम्परेचर वाढल्यानंतर रिॲक्शनचा रेट वाढेल का कमी होणार? एक साधं लॉजिक आहे, वाढेल का कमी होईल सांगा? का वाढणार? कारण पार्टिकलचं कोलिजन झालं जास्त. आता कोलिजन थिअरीचा पण आपण विचार करूया ना, धडका भरले जास्त आणि जेवढी भांडणं होतील तेवढी एनर्जी जास्त होणार ना. म्हणजे इथं याच्यामध्ये काय झालं बघा, तर वी नो दॅट टेम्परेचर इन्क्रीजेस, रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो काय होतो रे? इन्क्रीज. हे तर सगळ्यांनाही माहीतच आहे. आता पुढं काय झालं, हे जे काय इथं होतं म्हणजे काय बघा, तर रिलेशनशिप बिटवीन कशातले दिले बघा, टेम्परेचर अँड रेट कॉन्स्टंट इज गिवन बाय, कोणी दिलं तर रे? हां सांगा पटकन. गिवन बाय आरेनियस. एक सायंटिस्ट आहे, तो काय सांगतो तुम्हाला, इक्वेशन काय होतं बघा त्याचं, तर मी रेट कॉन्स्टंट दाखवतो के न. मग कसं लिहिताना कसं लिहायचं याला इथं, के बरोबर सांगा पटकन ए इंटू e⁻⁻RT. हे झालं इक्वेशन 1 झालं. कळतंय सगळ्यांना? ओके. आता मला पटपट सांगा, हिअर एक के काय असेल रे? के फॉर, बोला पटपट सगळे, रेट कॉन्स्टंट. त्याच्यानंतर पुढं कॉमा करतो. ए काय असेल? आताच झालं हां, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. त्याच्यानंतर पुढं आर काय असेल रे? गॅस कॉन्स्टंट. आर फॉर गॅस कॉन्स्टंट. आणि टी फॉर मोठ्याने सांगा, टी फॉर टेम्परेचर. कळतंय? आणि हा जो ए होता, ए असतो तुमचा कॉन्स्टंट, त्याला आपण काय म्हणतो रे? हां, आरेनियस फॅक्टर, किंवा अजून काय म्हणतो? हां मोठ्याने सांगा, प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर किंवा फ्रिक्वेन्सी फॅक्टरबद्दल एक नाव दिलं जातं. आता इथून पुढं काय करायचं आहे मला, ह्या पूर्ण इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. आणि एक डोक्यात ठेवायचं बघा सॉल्व्ह करताना, इथं काय दिसतंय रे तुम्हाला? ई दिसतोय ना सगळ्यांना? e⁻² काहीतरी दिसतंय, त्याला मला रिमूव्ह करायचं आहे. आणि पॉवर रिमूव्ह करायसाठी मी काय करतो, दोन्ही बाजूंचा लॉग घेतो. मग काय करूया बघा, इथं पुढे तो पॉईंट मी ॲड करतो याच्या खालीच, टेकिंग लॉग ऑन काय रे? बोथ साइड्स. मग पटपट आता बोलायचं इथं काय झालं रे? हां, लॅन के बरोबर लॅन ब्रॅकेटमध्ये लिहायचं a⁻⁻RT. मी ब्रॅकेट काय करतो? क्लोज करतो. आणि आपण शिकलोय सगळे, जर लॉगॅरिथममध्ये मल्टिप्लाय असेल, गुणाकार असेल, तर त्यांची मी काय करतो? बेरीज करतो. म्हणजे इकडं काय झालं बघा, इथं हा लॅन के तुमचा तसाच राहिला. लॅन के बरोबर बोला पटकन, लॅन ए प्लस लॅन e⁻⁻RT. आणि आपण शिकलोय सगळे, काय शिकलोय बघा, समजा मॅथ्समध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो ना, लॉग x⁻m असेल तर काय होतं? m कुठे जातो? पुढे येतो. म्हणजे काय होतं तिथं? m log x. पटकन परत एकदा सांगा मला इथं, m log x. बरोबर ना? समजतंय का? हे बरोबर आहे की रे? आता पुढं मग इथं काय होणार सांगा पटकन. इथं हा फक्त पुढं घ्यायचा रे. म्हणजे इथं काय झालं बघा, लॅन के बरोबर लॅन ए मायनस, हा पुढं आला म्हणजे काय झालं, मायनस a/RT इंटू लॅनीची व्हॅल्यू काय असते? 1. नाही लिहिली तरी पण चालते. आता पुढं काय करा, इक्वेशन सांगा त्याला सोडून. मग सगळ्यांनी बोला, लॅन के बरोबर लॅन ए मायनस a/R. मी काम करतो, टीला मी सेपरेट लिहितो, 1/T केलं. आता मला काय करायचं, इथं हे जे इक्वेशन दिसते वरती, याचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता ग्राफ ड्रॉ करायसाठी गरज कशाची आहे? सगळ्यात पहिलं तर सर 2 ॲक्सिस पाहिजे. पहिला ॲक्सिस कुठला? एक्स किंवा वाय, आणि दुसरा वाय घेतला समजा. आता व्हॅल्यूज ठरवायच्या कशा ग्राफ काढताना? कधी पण केमिस्ट्रीमध्ये इक्वेशन मांडायचं y बरोबर mx प्लस सीच्या फॉर्ममध्ये. आता पटपट बोलायचं इथं, हा कोण असेल तुमचा? y असेल बरोबर. आता इथं चेक करा, mx कोण असेल रे?
हां, हा काय झाला यम झाला, हा काय झाला एक्स झाला आणि हा काय झाला सी, म्हणजे इंटरसेप्ट झाला, बरोबर ना. ओके, आता ग्राफ ड्रॉ करतो. मग तुम्ही मला सांगा ह्या ग्राफमध्ये मी वाय ॲक्सिसवरती कोणाला घेतोय, लॅन केला घेतलं, एक्सवरती कोणाला घेतोय 1/t ला घेतलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं जो ग्राफ ड्रॉ करणार आहे, जो स्लोप येणार त्याचं साईन कोणता आहे, मायनस. जर प्लस असतं तर ग्राफ असा समोर गेला असता, मायनस असतं तर माघारी येतो. आता कसा येणार, माघारी येणार. म्हणजे तिथं काय झालं बघा, एक लाईन ड्रॉ करतो स्लोपसाठी अशी, आणि महत्त्वाचं म्हणजे ही जो लाईन मी पुढे ड्रॉ केली अशी, ह्या पॉईंटला काय म्हणतो मी रे, इंटरसेप्ट म्हणजे लॅन ए झाला, आणि याचा स्लोप म्हणजे काय, स्लोप बरोबर सांगा मला फॉर्म्युला काय इथं -a/r. आता या फॉर्म्युल्यावरचा क्वेश्चन मी मागच्या काही लेक्चरमध्ये डिस्कस केलता. काय क्वेश्चन होता, मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये स्लोप दिलता आणि एनर्जी ऑफ काय विचारलेलं र, ॲक्टिवेशन. आठवते का सगळ्यांना, झालता अशा टाईपचा क्वेश्चन, अरे झालता का. हां, आता पुढं त्याच्या इथं काय करतो, महत्त्वाचं म्हणजे एखादी रिॲक्शननी चालू केली, समजा टॉपिकचं नाव काय चाललंय रे, केमिकल कायनेटिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन समजा हा स्केल आहे माझ्या हातामध्ये, ओके, आणि समजा इथून रिॲक्शन चालू होते, दिसतंय सगळ्यांना. ओके, हा समजा 0चा पॉईंट असेल, मी पुढे जाईल तसं माझं टेम्परेचरच वाढत 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 टेम्परेचरवरती चाललं आहे. मग तुम्ही मला सांगा रिॲक्शनचा स्टडी करताना कमीत कमी मला किती टेम्परेचरची गरज आहे, 2 तर चेंजेस पाहिजेत. मी पहिल्या चेंजेसला काय म्हणतो, इथं एक काम करतो, 2 केसेस घेतो बघा. पहिली केस असेल केस फर्स्ट ॲट T1 घेतलं समजा, पहिली केस घेतो, म्हणजे टेम्परेचर जर पहिलं असेल, कळतंय सगळ्यांना. मग इथं चेंजेस काय करायचं सांगा मला, इक्वेशन सांगा कसं बनेल, इथून चालू करूया. बोला सगळे, लॅन K1 बरोबर हा कॉन्स्टंट आहे, लॅन ए मायनस A/r, टी इथं लिहितो T1. इक्वेशन किती आहे रे, तिसरं. दुसरी केस काय असेल, केस सेकंड सांगा, हे बोला मोठ्याने सांगा रे, ॲट T2. हा बोला सगळं इक्वेशन कसं लिहू, लॅन K2 बरोबर लॅन ए मायनस, सगळ्यांचा आवाज येऊ दे, मायनस हां A/r T2. इक्वेशन 4 झालं. आता मला डिफरन्स दाखवायचं आहे, दोघातला फरक बघायचा. मी काय करतो इथं, नाव इक्वेशन 4 - 3 करतो. नाव इक्वेशन 4 मायनस इक्वेशन काय रे 3. मग 4 मध्ये काय दिसते, लॅन K2 - K1 करायचं. म्हणजे काय झालं बघा, लॅन K2 मायनस लॅन K1 बरोबर, K2 वाचा काय आहे तुमच्याकडे, पूर्ण वाचा. K2 म्हणजे कोणता, हा वाला, इथनं वाचायला चालू करा. हां, सगळ्यांनी वाचा, लॅन ए मायनस A/r T2. मायनस करायचं, मायनस कोणाला करायचं, लॅन ए, इथून सांगा. हां, लॅन ए मायनस A/r T1. क्लिअर, समजतंय सगळ्यांना. आता इथं फक्त व्यवस्थित फोकस करायचा. पुढं जर ब्रॅकेटच्या बाहेर किंवा कंसाच्या बाहेर चिन्ह कोणतं आहे, मायनस. कंस ओपन केल्यानंतर चिन्ह काय होतात, त्यातली बदलतात का सेम राहतात, बदलतात. चिन्ह फक्त बदला तिथं. म्हणजे इथं काय झालं बघा, बोला सगळ्यांनी, 1 मिनिट फक्त रे. हां, लॅन K2 मायनस लॅन K1 बरोबर, इथून चालू करा, सॉरी इथून. हां, महत्त्वाचं कॉपी पेस्ट करायचं आहे रे, का आपण विद्या बोलतोय तिथं कुठली, इथून वाचायचं चालू करा. लॅन ए मायनस T2 मायनस लॅन ए प्लस असेल ना, तर चिन्ह बदलणार, हो का, प्लस होणार ना, होते का प्लस. हां, म्हणजे काय झालं, प्लस A/r T1. काय काय कॅन्सल होतंय बघा. हां, प्लस मायनस खाऊन टाकायचं नाही तिथं, लॅन एला हे मायनस लॅन कॅन्सल झालं. आता थोडंसं शिल्लक राहतेला अंडरलाईन करतो. महत्त्वाचं म्हणजे लॉगॅरिथमची वजाबाकी असल्यावर काय करायचं, डिव्हिजन करायची, कॉमन लॅन काढायचं त्याच्यातनं. म्हणजे काय झालं बघा, तर कॉमन काढा, लॅन K2 K1 बरोबर इज इक्वल टू, आता मायनस ही एकत्र लिहितो लिहिताना, किंवा एक काम करूया आपण इथं, तुम्ही मला सांगा, हा प्लस आहे, पुढे लिहिला तर चालतो का रे, चालतो पुढे लिहिला तर, बरोबर. म्हणजे काय झालं, हा मी पुढे लिहितो इथं, म्हणजे सांगा
EA अपॉन R T1 मायनस EA अपॉन R T2. आता कॉमन काय निघेल त्याच्यातनं? EA अपॉन R कॉमन निघतंय. कॉमन म्हणजे जे दोघांमध्ये सेम आहे त्यांना एकत्रितपणे कंसाच्या बाहेर घ्यायचं. म्हणजे काय झालं तिथं ln K2 अपॉन K1 बरोबर EA अपॉन R कंसामध्ये. आता तुम्ही मला सांगा इथनं EA गेला बाहेर, इथं काय राहिलं 1 राहिलं, इथं काय राहिलं T1 राहिलं, मायनस तसाच 1 अपॉन T2. असंच ठेवलं तर चालतं की सॉल्व्ह करा अजून पुढं. तुम्ही मला सांगा इथं ह्याला कसं सॉल्व्ह करायचं रे? तिरकस गुणायचं ना. म्हणजे काय करतो बघा, ह्या T2 न 1 ला, ह्या T1 न 1 ला करायचं आणि T2 न T1 ला. म्हणजे फायनल आन्सर काय तयार झालं तुमचं बघा इथं. एक मिनिट फक्त, हां चुकले काय रे, आहे ना बरोबर. हां ln K2 अपॉन K1 बरोबर EA अपॉन R इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1 डिवायडेड बाय T1 इंटू T2 ब्रॅकेटला मी क्लोज करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं लॅनचं काय करायचं आपल्याला, लॉग करायचं. कशानं मल्टिप्लाय करायचं? हां 2.303 लॅनचं झालं लॉग. पुढं काय रे K2 अपॉन K1 बरोबर वाचा सगळे T2 मायनस T1 अपॉन T1 T2. T2 T1 म्हटलं तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही ह्याचा बाब तोच. आता याच्यामध्ये साईन कोणतं असते पलीकडे गेल्यानंतर? अरे काय चाललंय, इकडे साईन कोणतं असतंय? पलीकडे डिवाइड होणार म्हणजे काय झालं ह्या पलीकडं लॉग K2 अपॉन K1 बरोबर EA अपॉन 2.303R इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1 T2 ब्रॅकेट क्लोज केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण व्हिडिओ शूट करतो त्यावेळी मी यांचे मॅक्झिमम न्यूमेरिकल तर घेऊ शकत नाही, कारण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला आपल्याला वेळ लागतो. ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेत का? अरे केलेत का डिस्कस? केले डिस्कस. ऑनलाईनमध्ये आपण लेक्चरचे न्यूमेरिकल जास्त घेऊ शकणार नाही, खूप वेळ खातं आहे रे. पण डेरिव्हेशन क्लिअर आहे सगळ्यांना, समजते काय करतोय? आणि महत्त्वाचं ह्याच्यावर न्यूमेरिकल विचारलं तरी पण सॉल्व्ह होतं. फक्त लॉग कसा काढायचा ते पण मी तुम्हाला शिकवलंय ना. लॉग कॅन्सल कसा करायचा, कसा अँटी लॉग घ्यायचा, हे सांगलेलं ऑब्झर्वेशन तिथं फक्त प्रॉपरली करा. तर इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, समजले का? व्हिडिओ पॉज करून पटकन लिहून घ्या फास्ट थोडंसं. आता पुढं काय करायचं आहे बघा. इथंपर्यंत आपण काय केलं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर बघितलं. लेक्चरचा टॉपिकचा शेवटचा पॉईंट आहे, एकदम शेवटचा. हेडिंग द्या तिथं पटकन, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. आता कॅटलिस्टचा रोल काय, तो नेमकं करतो काय कॅटलिस्ट? तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला डिफाईन करतो. तर आपण काय म्हणतो बघा कॅटलिस्टला, तर स्पेसिस, द species which increases rate of reaction, which increases rate of reaction without consuming itself. याचा मिनिंग कळतो तुम्हाला? कंझ्युमिंग इटसेल्फ म्हणजे काय? म्हणजे स्वतःला न संपवता त्या रिॲक्शनचा रेट वाढवायचा. म्हणजे कळतंय बघा तुम्हाला. आता ज्यावेळी तुम्ही एक्झाम देणार आहे सगळे, तुम्ही समजा बोर्डचा पेपर द्या, नीटचा जेईचा पेपर द्या, एक्झाम तुम्ही का मी देणार आहे? तुम्ही देणार आहे सामान्य, म्हणजे यू आर रिॲक्टंट्स बरोबर. आणि माझा रोल काय आहे, ते कॅटलिस्ट सारखं आहे रे. म्हणजे मी काय करणार, तुम्हाला शिकवणार, तुम्हाला इन्स्पायर करणार, काय असेल ते नॉलेज देणार, सगळं प्रोव्हाइड करणार. तुम्ही वाचायचं, तुम्ही अभ्यास करून पेपर द्यायचा. म्हणजे मी कॅटलिस्ट. मी एक्झाममध्ये भाग घेतोय का? न भाग घेता तुमचे मार्क्स वाढवायचं काम आम्ही करतो. म्हणजे आम्ही झालो कॅटलिस्ट झालो. डोक्यात जातंय? एक एक्झाम्पल बघा त्याचं. डिकम्पोजिशन ऑफ, एक्झाम्पल लिहा तिथं, डिकम्पोजिशन ऑफ KClO3 in presence of
MnO2. म्हणजे काय करायचं आहे, रिॲक्शनला तोडायचं आहे, फोडायचं आहे, डिकम्पोज करायचं आहे ना. याला छापा खाली यायचा, काय लिहिणार बघा, फक्त तो घेताना घ्या ट्वाईस KClO3. याचे तुकडे करायचे आहेत आणि कॅटलिस्ट कोण आहे, MnO2. आता इथं होतं काय बघा, तुकडे कसे पडतात. पहिला तुकडा पडला ट्वाईस KClचा, दुसरा कशाचा पडेल बघा बरं, कोणता गॅस बाहेर पडतो, ऑक्सिजन दिसतो, म्हणजे ऑक्सिजन बाहेर पडला. पण प्रॉब्लेम एकच आहे, बॅलन्स करायचं. इथे किती आहेत बघा, 3 2 6, 3 2 6 ना. मग इथं काय करायचं, थ्राईसनं मल्टिप्लाय केलं, झाले का बॅलन्स बघा रिॲक्शन. इथं कॅटलिस्टचं काम करतोय MnO2 करतोय. आता ग्राफवर जर हे सांगायचं झालं, आपण याचा ग्राफ कसा ड्रॉ करतो बघा. तर एक रिॲक्शन घेतो मी इथं, समजा याचीच असेल, इथं समजा माझा रिॲक्टंट असेल R असेल, इथं बघा इथं R लिहितो मी, आणि रिॲक्शन सुरू झाले, माझ्याकडे कॅटलिस्टच नव्हता, रिॲक्शन खूप वरती गेली, अशी पूर्णपणे खाली आली, कॅटलिस्टच नाही ना तिथं. म्हणजे काय झालं, आपण एक जंगल फिरायला गेलो, समजा सगळं ट्रेकिंगला गेलो आणि आपण आपल्याबरोबर गाईडच घेतला नाही. आपण काय करतो, आपण गेलो गुगल मॅपच्या भरोसे, पण जंगलात कुठं नेटवर्क यायचं आहे रे, काही नेटवर्क तिथं. मग आपण रस्ता भटकतोय. मला काय दिसतंय जंगलातनं, मला काय करायचं आहे, एक टॉपला पॉईंट दिसतोय मोठा, तिथे काहीतरी फ्लॅग लावलाय, फ्लॅग कळतो, झेंडा लावलाय तिथं, त्या झेंड्यापर्यंत मला पोहोचायचं आहे. पण प्रॉब्लेम एक आहे, मला रस्तेच समजणार. मी काय करतो, कुठं सापडेल त्या जागेने कसं आपण भरकटत गेलो ना. आणि प्रॉब्लेम काय झाला, मला जायसाठी एक 7 ते 8 तास लागले, पण मी तिथं पोहोचलो. म्हणजे इथं काय होता माझा रे, हा होता माझा प्रोडक्ट P होता, इथं मी लिहितो P. पण काय झालं, एक मी गाईड घेतला, गाईडने मला काय सांगितलं, एक मॅप हातामध्ये दिला कागदावरती छापून, त्याने त्याचा रोल केला. रोल काय केला, हा मॅप घ्या, इथून ह्या पॉईंट तिथून तिथं, तिथून तिथंपर्यंत जावा. आणि त्या गाईडच्या गायडन्सनं, म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, तोच रस्ता मी बरोबर 2 तासामध्ये पार केला. आता लक्षात आलं तुम्हाला कॅटलिस्टचा रोल काय आहे, कॅटलिस्टचा रोल कळाला तुम्हाला. म्हणजे हा जो वरचा पीक होता, हा कसा होता रे, विदाउट कॅटलिस्ट. आणि हा पीक कसा होता, हा डोंगर कमी झाला, म्हणजे हा काय झाला रे, विथ कॅटलिस्ट. आणि जर समजा कॅटलिस्टला डिफाईन करायचं झालं, तर आपण डिफाईन कसं करतो, मागच्या लेक्चरला मी तुम्हाला काय सांगितलेलं, तो एकच ग्राफ दिलता ना मागच्या लेक्चरला, तो एक ग्राफ कसा दिलता. इथं काय करतोय मी, तर मला काय दाखवायचं आहे याच्यामध्ये, तर कॅटलिस्ट काय करतो रे, दुसरा रस्ता दाखवतोय ना. म्हणजे इथं कॅटलिस्टचा रोल काय आहे याच्यामध्ये बघा, इथं साईडला लिहितो मी. तर कॅटलिस्टला तिथे पटकन प्रोवाइड्स अल्टरनेटिव्ह पाथवे फॉर रिॲक्शन किंवा फॉर गिवन रिॲक्शन. म्हणजे त्याला माहीत होतं की ह्या रिॲक्शनसाठी दुसरा पण रस्ता आहे. आपण एखाद्या गावामध्ये गेलो तर विचारतो ना, शॉर्टकट असेल तर सांगा, आम्ही तिथून लगेच पोहोचतो. ते काम आहे ते कॅटलिस्टचं. म्हणजे स्वतः कन्झ्युम न होता रिॲक्शनसाठी तो काय करतो रे, मार्ग देतोय, एक रस्ता तयार करतोय. एक पुस्तकामध्ये तुमचे अजून एक ग्राफ ड्रॉ केला आहे बघा, तिथं कसा ग्राफ आहे बघा तो. इथं वापरलं एनर्जी आणि इथं वापरले फ्रॅक्शन ऑफ मोलिक्युल्स. आणि आपण मॅथ्समध्ये फ्रॅक्शन कसं दाखवतो रे, तुकडे छोटे छोटे dn/, जीची करतो मी इथं, तुकडे आहेत ना टाईमला बरोबर, तुकडे सॉरी dn/n, हां यांचे फ्रॅक्शन आहे तिथं. हां आता पुढं एक ग्राफ पहिला ड्रॉ करतो तिथं मी. हा ग्राफ पहिला कसा झाला बघा, एनर्जी पुढे जाईल तशी वाढते आणि फ्रॅक्शन असे होतात रे. म्हणजे एक ग्राफ तयार केला मी अशा टाईपचा. आता सुरुवातीला काय झालं रे, कॅटलिस्ट नसताना फक्त एवढेच तुकडे झाले. एनर्जी वाढेल तसे तुकडे होणार, तेवढा फ्रॅक्शन, एवढाच तुकडा तयार झाला. पण ज्यावेळी मी कॅटलिस्ट वापरला, मला सापडलं की मला जवळपास एवढे सारे तुकडे तयार झालेले सापडले. म्हणजे हा अलीकडचा पोर्शन आहे तो आहे विथ कॅटलिस्ट, आणि छोटासा पार्ट कशाचा आहे रे, विदाउट कॅटलिस्ट, म्हणजे कॅटलिस्ट नसतानाचा. ठीक आहे, समजते कॅटलिस्टचा रोल काय. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. सिंपल कन्सेप्ट म्हणजे काय,
कॅटलिस्ट फक्त काय करतो, रिॲक्शनचा रेट वाढवतो, स्वतः भाग घेतो का तो, स्वतः भाग न घेता, ती डिफाईन करताना केलेच ना मी इथं, द स्पेसिस विच इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन विदाउट कन्झ्युमिंग इट सेल्फ. आता प्रॉब्लेम काय होतो, कधी कधी मला स्पीड थांबवावं पण लागतं. म्हणजे आपण लहान मुलं बघतो घरात कशी पण पळायला चालू करतात रे, आपण काय करतो, त्यांना ओरडतो, थांबवतो. जर पळतच नसेल तर पळायला होतो ना त्यांना. म्हणजे जर मी त्यांना पळायला लावत असेल किंवा समजा त्याला खायला घालायचं आहे लहान छोट्या मुलाला, तर आपण ओरडतो खायला घालायसाठी त्याला. म्हणजे आपण कॅटलिस्टचं काम केलं आणि तो जास्त खात असेल तर आपण थांबवायचं पण काम करतो ना, एवढं नको. आणि थांबवायचं काम करतो म्हणजे आपण कशाचं काम केलं, कॅटलिस्ट नाही, इनहिबिटर. मागच्या कलेक्शनमध्ये डिफाईन केलं ना, इनहिबिटर म्हणजे काय, द स्पेसिस विच रिटार्ड किंवा स्टॉप्स द रेट ऑफ रिॲक्शन. तो थांबवतो, स्लो करतो, त्याला इनहिबिटर म्हणायचं. ठीक आहे, लिहून घ्या. हे आपला टॉपिक इथंच कंप्लीट होतोय. आता पुढच्या लेक्चरला आपण भेटूया नवीन टॉपिकमध्ये, अल्कोहोल फिनॉल इथर. जर तुम्हाला व्हिडिओचा थोडा जरी फायदा होत असेल, ऑलरेडी तुम्हाला होतोच बसलाय जाणार आहे, मॅक्झिमम लोकांना शेअर करा. जे ऑनलाईन बघताय त्यांना 1% जरी फायदा झाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, जेणेकरून याचा फायदा बऱ्याच लोकांना झाला पाहिजे. ठीक आहे, थांबूयाच आपण इथंच.